साधारणपणे भारतीय काम करणाऱ्या कामगार वर्गाला याच्यामध्ये मोठा एक अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे बनताना दिसत आहे. आता इन्क्रीज इन एसटीटी हे मला वाटतं खूप अग्रेसिव्ह स्टान्स आहे, कारण काय ते फ्युचर्समध्ये पण तुम्हाला इनएफिशियन्सी दिसणार मार्केटमध्ये आणि ते आर्बिट्राजचे पॉसिबिलिटी पण इथे अति काफी रिड्यूस होते. तर तसं व्ह्यू आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि एफडीआय बॅक टू पवेलियन आले असते. बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये आता जी करेक्शन दिसत असली तरी ही एक खूप चांगली संधी आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी. या बजेटला मी 10 पैकी 8 पर्यंत मार्क देणार. ओव्हरऑल बजेट फ्रेंडली आहे. बजेट लॉंग टर्मची ग्रोथसाठी फोकस केलंय. बजेटला काही अजाईल मॉडेलवर ठेवलं आहे की ग्रोथ फोकस आणि एक्सपेंडिचर कॉन्सन्ट्रेटेड बजेट केलेलं आहे. मला असं वाटतं की या बजेट नंतर अनेक अनाउन्समेंट अशा झालेल्या आहेत की ज्याच्यातनं फॉरेन इन्व्हेस्टर एफडीआय माध्यमातून आणि एफआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतात परत येताना दिसेल. त्यामुळे हे बजेट खूप चांगलं आहे असं माझं मत आहे. नमस्कार, मी ज्ञानदा कुलकर्णी. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट. राईट नाव आपल्या सोबत आहेत संदीप भुशेट्टी सर, विजय महेश्वरी सर अँड महेश कदम सर. सर, तुमचं सगळ्यांचं मॅक्स महाराष्ट्र लाईव्ह मध्ये सध्या स्वागत आहे. आपण आता जस्ट बजेट झालंय आणि निर्मला सीतारामन आपले जे अर्थमंत्री आहेत त्यांनी रिसेंटली जे बजेट सादर केलंय त्याच्या संदर्भात बोलण्यासाठी आज भेटतोय. मला सर संदीप भुशेट्टी सर, तुम्ही सांगू शकाल का की आता जे बजेट आहे त्याचा सर्वसामान्यांना किती फायदा होतोय आणि त्याच्यामध्ये ज्या सध्या रिसेंटली परदेशातल्या TCS संदर्भात काही स्कीम्स आहेत किंवा साधारणपणे सध्या AI मध्ये ऍग्रीटेक मध्ये जे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातल्या स्कीम्स आहेत, तर याचा सामान्य नागरिकांना एक प्रकारे काय फायदा होतोय असं वाटतंय? आज ज्या बजेटमध्ये ज्या काही अनाउन्समेंट झालेल्या आहे, ज्या आता तुम्ही इंडस्ट्रीचा उल्लेख केलाय, त्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स ब्रॅकेट मध्ये रिलीफ देण्यात आलेला आहे. साधारणपणे 2047 पर्यंतचा टॅक्स हा या कंपन्यांना लागणार नाही. त्यामुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स आणि मोठ्या प्रमाणात परदेशातील प्रोजेक्ट्स भारतात येऊ घातलेली आहेत. या प्रोजेक्ट्स मधनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकेल आणि साधारणपणे भारतीय काम करणाऱ्या कामगार वर्गाला याच्यामध्ये मोठा एक अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे बनताना दिसत आहे. टॅक्स ब्रॅकेट जेव्हा कमी होतो किंवा टॅक्स मध्ये मोठी सूट मिळते तर उद्योगधंद्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एक अपॉर्च्युनिटी मिळते. मला असं वाटतं की हे बजेट त्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे. STT आणि MAT याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये बदल झालाय. तोही थोडा समजून घेण्याची गरज आहे, पण मला असं वाटतं की त्याचा फायदा सामान्य गुंतवणूकदारांना नक्की होईल. सध्या बाजाराने दिलेली निगेटिव्ह रिॲक्शन ही एक टेम्पररी रिॲक्शन असू शकते. माझं मत आहे की या बजेट नंतर काही दिवसातच बाजार पुन्हा उसळी घेऊन वरती जाईल असं वाटतंय. सर, STT बद्दल आता तुम्ही बोलला आहात, तर आपण सर विजय महेश्वरी सरांकडे जाऊया. सर, STT सध्या ट्रेंड मध्ये आहेत आणि मार्केटनी एक प्रकारे रिॲक्ट पण केलंय आणि पहिल्यांदा खूप वर्षामध्ये रविवारी बजेट सादर झालंय. सो अर्थमंत्र्यांनी साधारणपणे 9व्यांदा आता ते सादर केलेलं आहे. गेल्या सलग 9 वर्षामध्ये ते सादर करतायत. यावेळेचं STTचं जे काइंड ऑफ स्कीम आहे किंवा यावेळेस त्यांनी जो चेंज केला आहे त्याबद्दल सर तुम्ही काय सांगू शकाल? STT हे ऑलमोस्ट 150% इन्क्रीज केलेलं आहे. STT 0.2 नी तो 0.05 केलेलं आहे. STP हे सगळं एक आउट ऑफ दी बॉक्स नाहीतर एक शॉकिंग सारखा आपल्याला हे बजेटमध्ये दिसलं आहे. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये आज तसं रिॲक्शन दिसतोय. कारण काय, आपला एवढं व्हॉल्यूम नाही मार्केटमध्ये की तुम्ही ते STTची ते तुम्ही वाढवलेलं आहे STT. तर मला वाटतंय की STT हे खूप अग्रेसिव्ह मूव्ह होतं. तरी पण कॅपिटल गेन टॅक्स नाहीतर कॅपिटल गेन ते आपलं ते रिबेट असते तिथे फोकस केलं असेल तर ते खूप चांगलं होतं. पण तरी आता इन्क्रीज इन STT हे मला वाटतं खूप अग्रेसिव्ह स्टान्स आहे, कारण काय ते फ्युचर्समध्ये पण तुम्हाला इनएफिशियन्सी दिसणार मार्केटमध्ये आणि ते आर्बिट्राजचे पॉसिबिलिटी पण इथे अति काफी रिड्यूस होते. तर तसं व्ह्यू आहे.
साधारणपणे आपण मार्केटचा ट्रेंड बघितला तर आपल्याकडे डेटा हे सांगतो की 92% एवढा मोठा जो इन्व्हेस्टर्सचा वर्ग आहे, जो फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये एक प्रकारे मार्केटमध्ये लॉस सहन करतोय. म्हणजे ज्यावेळेस आपण ओव्हरऑल डेटा बघतोय 92% इतका मोठा वर्ग जो आहे, जो साधारणपणे एफएनओ मध्ये सातत्याने पैसे हे जे आहे ते लूज करताना दिसतोय. त्यामुळे असं वाटतंय का की हा जो चेंज झालाय, जो बेसिकली गेल्या वर्षीच्या टॅक्स कलेक्शन मध्ये लक्षात आलं असेल, एसटीटी कम्पॅरेटिव्हली आणि एक्सपेक्टेशन्स प्रमाणे खूपच कमी कलेक्ट झाला होता. सो मे बी हे रिझन असू शकेल का? महेश कदम सर, तुम्ही सांगा की आता तो एसटीटी वाढवला गेला आहे. एसटीटी जो इन्क्रीज केला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, तो 2.5 टाइम्स इन्क्रीज केला फ्युचर मनी आणि 1.5 टाइम्स इन्क्रीज केला ऑप्शन्स मनी, विच इज द पॉझिटिव्ह स्टँड आहे. बिकॉज ऑप्शन ट्रेडिंग फार झाली होती मागच्या 6 वर्षात, जी आता कमी होईल रिटेलर मनी. बिकॉज रिटेल पार्टिसिपेशन फार कमी भारतामध्ये कम्पेअर टू द वर्ल्ड मार्केट. इट इज ओनली 3%. आणि जे मॅक्स जे डिमेट अकाउंट ओपन झाले होते, म्हणजे 12 ते 16 कोटी डिमेट अकाउंट, 80% वेअर द ऍडिक्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंग, विच इज द पॉझिटिव्ह न्यूज मी थिंक करतो, जी एसटीटी इन्क्रीज केली. आणि ओव्हरऑल एक पॉईंट अजून होता, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स कमी करायला पाहिजे होता. ज्याच्यावर माझा एक विचार होता, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा एक रिड्यूस व्हायला पाहिजे होता, विच इज द पॉझिटिव्ह फॉर द मार्केट. पण मार्केटमध्ये काही लॉंग टर्म कॅपिटल गेन अनचेंज केलेला आहे, विच इज द नेगेटिव्ह एक म्हणतो. तो एक केला असता तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि एफडीआय बॅक टू पवेलियन आले असते. तो बजेट करता पॉझिटिव्ह राहिला असता. आणि बजेट करता आता सध्या पॉझिटिव्ह आहे, सेमीकंडक्टर सेक्टर पॉझिटिव्ह आहे, त्याच्यानंतर कॅपिटल गुड्स सेक्टर, टेक्सटाईल सेक्टर, बायो फार्मा रिलेटेड पॉझिटिव्ह आहे, एमएसएमई पॉझिटिव्ह आहे, रिअल इस्टेट पॉझिटिव्ह आहे, एआय रिलेटेड पॉझिटिव्ह आहे, प्लस इन्फ्रा रिलेटेड पॉझिटिव्ह. आय थिंक बजेट नॉर्मली मी 10 पैकी 7 रेट करू शकतो बजेटला. फक्त बजेट म्हणजे एक गोष्ट होती, एसटीटी आपला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा रिड्यूस करायला पाहिजे. सर, एक प्रकारे दिसून येतंय की एसटीटी मध्ये जो वाढ झालेली आहे त्याच्या मागे एक प्रकारे डिमोटिवेशन टुवर्ड्स एफएनओ ट्रेडिंग किंवा गेल्या वर्षीचा जो वित्तीय तूट आपण म्हणतोय, जी टॅक्स मध्ये घडलेली कलेक्शन मध्ये जी तूट आहे, त्यामुळे एक प्रकारे एसटीटी जर घेतला गेला असेल तर नक्कीच याच्यावरती बाजाराने रिएक्शन केलंय. याच्या व्यतिरिक्त रेल्वे इंडस्ट्री मध्ये आपण बघतो की साधारणपणे एक डिक्लाइन आपल्याला दिसतंय. तर रेल्वे आणि बीएफएसआय सेक्टर बद्दल काय सांगू शकाल विजय सर? रेल्वे सेक्टरला फोकस केलेलं आहे. तिथे तुमचं ते फ्राईट कॉरिडोर्स आणि कवच सिस्टम वरून पण फोकस केलेलं आहे. आणि इथे तुम्हाला हे आपला ते स्पीड कॉरिडोर्स, ते एक नाही स्पीड कॉरिडोर्स मध्ये पण त्यांनी फोकस केलेलं आहे. आणि बँकिंग सेक्टरमध्ये यांनी बँकिंग सेक्टरमध्ये एक नवीन पॅनल फॉर्म करायचं ते विचार आहे. ते पॅनलला बँकिंग सिस्टमची बॅलन्स शीटला रोबस्ट करणार, क्रेडिट एक्सपेंडिचरला इन्क्रीज करणार. तर बँकिंग आणि रेल्वेमध्ये मला वाटतंय की लॉंग टर्म साठी त्यांनी काय एजाईल मॉडेल ठरवलेलं आहे की एक्सपेंडिचरला पण फोकस करून, गव्हर्नमेंटचा कॅपिटल एक्सपेंडिचरला पण फोकस करून न्यू एरिया टुवर्ड्स रेल्वे अँड बँकिंग याच्यात काही फार फोकस केला आहे लोकांनी. नक्कीच सर. याचा बीएफएसआय सेक्टरचा स्पेसिफिकली हे मार्केट मधलं सगळ्यात मोठं सेक्टर आहे आणि बँकिंग इंडस्ट्री आणि बँकिंग स्टॉक्स आहेत याच्यावरती पण बऱ्यापैकी रिॲक्ट झालंय. तर पुढच्या काही दिवसामध्ये संदीप सर, तुम्हाला काय वाटतंय की बँकिंग स्टॉक स्पेसिफिकली जे आहेत किंवा बीएफएसआय सेक्टर्स मधले जे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये काय आपल्याला साधारणपणे मुवमेंट दिसू शकेल? ही एक खूप चांगली संधी आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी बाजारात एंटर करण्यासाठी. बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर हे कुठल्याही शेअर बाजारामधलं कोर सेक्टर असतं, कारण आपल्याकडे ट्रेड होणारा सगळा पैसा, परदेशातनं येणारा डोमेस्टिक, हा सगळा ह्या सेक्टरमधनं पहिल्यांदा येतो आणि तिथून सगळ्या सेक्टर्समध्ये रोटेट होत असतो. त्यामुळं बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये आता जी करेक्शन दिसत असली तरी ही एक खूप चांगली संधी आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी. चांगले स्टॉक्स तुम्हाला अत्यंत चांगल्या किमतीमध्ये आता मिळत आहेत, तर ते तुम्ही नक्की विचार करायला हरकत नाही. जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की रेअर अर्थ मिनरल्स आणि आयटी याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं की खूप चांगलं बजेट आहे.
आणि त्याच्यामध्ये मोठमोठ्या घोषणा झालेल्या आहेत. रेल्वे सेक्टरमध्ये काही मोठ्या नवीन फास्ट ट्रॅक रेल्वे रूट्सवरती अनाउन्समेंट झाल्या. त्यात पुण्यातनं 2 मोठ्या गाड्या सुरू होणार आहेत. अशा बऱ्याचशा पॉझिटिव्ह अनाउन्समेंट आज बजेटमध्ये आहेत. आता जरी बाजार निगेटिव्ह रिॲक्ट करत असला तरी गुंतवणूकदारांसाठी ही योग्य संधी आहे असं मला वाटतं की चांगल्या स्टॉक्समध्ये आणि चांगल्या सेक्टर्समध्ये आज एंटर करायला हवं. नक्कीच नक्कीच. साधारणपणे आता ज्या प्रकारे बाजार करेक्ट होतोय आणि रविवारी आपल्याला ही रिॲक्शन मिळतीये गुंतवणूकदारांची, त्यामुळे नक्कीच असं दिसून येतंय की जर आता बाजारामध्ये एंटर करायचं असेल तर एक चांगले स्टॉक्स अशा एक चांगल्या अप्रिशिएशन मध्ये आपल्याला पुढे जाताना दिसतील. जे आता सध्या बाजार ज्या प्रकारे निगेटिव्हली रिॲक्ट करतोय, टीसीएस जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्या अर्थमंत्र्यांनी सूट दिलेली आहे. आतापर्यंत परदेशामध्ये जो आपण पैसा पाठवत होतो, स्पेसिफिकली एज्युकेशनसाठी म्हणू शकतो किंवा परिवहन आणि पर्यटनासाठी म्हणू शकतो, तर एज्युकेशन सेक्टरमध्ये जो 7 लाखापर्यंत टीसीएस मध्ये जी सूट होती ती आता 10 लाखापर्यंत केलेली आहे. महेश कदम सर, तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं? पॉझिटिव्ह न्यूज या रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड. नक्कीच नक्कीच सर. आता साधारणपणे ज्या प्रकारे एआय रिगार्डिंग भारत विस्तार ही एक पॉझिटिव्ह इनिव्हेटिव्ह काढलेली, ते पण मी फार एम्प्लॉयमेंट रिलेटेड फार चांगला राहील आणि सेमी कंडक्टर मध्ये पण मी एम्प्लॉयमेंट चांगला जनरेट होईल आणि भारत विस्तारचा खरं फायदा होणार आहे युथ लोकांना. हे मल्टीलिंग्वल ऍप असल्या कारणाने आणि जो ऍग्री सेक्टरमध्ये ऍग्रीमध्ये एआय हे जे इंट्रोडक्शन दिलं गेलेलं आहे, याच्यामध्ये सध्या यामुळे ऍग्रीटेक या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त आपल्याला एक प्रकारे इनोव्हेशन बघायला मिळू शकतं. यामध्ये आपल्याला एक प्रकारे सध्या ज्या कंपन्या आहेत की ज्या आपल्या स्टॉक मार्केटच्या बाहेर आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत आयपीओ इंट्रोड्यूस नाही केलाय, पण त्यांना सुद्धा पुढे भविष्यामध्ये याच्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकेल. विजय सर, तुम्हाला ओव्हरऑल या बजेटला जर आपल्याला मार्क्स द्यायचे असतील 10 पैकी, तर तुम्ही नक्की किती द्याल? या बजेटला मी 10 पैकी 8 पर्यंत मार्क देणार. ओव्हरऑल बजेट फ्रेंडली आहे. बजेट लॉंग टर्मची ग्रोथ साठी फोकस केलंय. बजेटला काही अजाईल मॉडेलवर ठेवलं आहे की ग्रोथ फोकस आणि एक्सपेंडिचर कॉन्सन्ट्रेटेड बजेट केलेलं आहे. फिस्कल डेफिसिट 4.4-4.3 चा टार्गेट आहे आणि आपला डेट टू जीडीपी रेशो हा बजेटमध्ये ते पण डिस्कशन केलेलं आहे की डेट टू जीडीपी रेशो पण कमी होणार. तर बजेट लॉंग टर्म साठी खूप चांगलं केलेलं आहे. फक्त ते एसटीटी आणि तुमचं ते कॅपिटल गेन, आपला कॅपिटल गेन टॅक्स यावर फोकस नाही केलंय त्यामुळे, नाहीतर बजेट असं खूप चांगलं बजेट आहे. नक्कीच सर. संदीप सर, तुम्ही ओव्हरऑल बजेटला स्पेसिफिकली एक सामान्य रेग्युलर रिटेल इन्व्हेस्टर च्या नजरेतनं बघितलं की जो एक सॅलरीड एम्प्लॉई आहे, इन्व्हेस्ट करतो आहे स्टॉक मार्केटमध्ये, तर त्या अँगलनी पाहिलं त्याच्यामध्ये काही बजेट स्ट्रीम्स आहेत, त्याच्यानंतर आता इन्कम टॅक्स स्ट्रीम्स जे नव्याने त्यांनी परत एकदा जे प्रॉपर ब्रॅकेट्स इंट्रोड्यूस केलेले आहेत, तर त्यामध्ये आपण बघितलं तर तुम्ही नक्की किती रेट द्याल या बजेटला? माझंही बजेटसाठी रेटिंग हे साधारणपणे 8 आहे. याचं कारण आहे की एक जर तुम्ही बघितलं, हे 9वं बजेट होतं निर्मलाजींचं आणि सातत्याने त्यांनी मागच्या 9 बजेट्समध्ये ग्रोथ ओरिएंटेशन म्हणजे भविष्यामध्ये भारताची होणारी ग्रोथ या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्यांनी जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आखलेले आहेत किंवा ऍक्शन प्लॅन ठेवलेले आहेत त्याच्यात सातत्य दिसतंय. त्यामुळे जरी आता शॉर्ट टर्म मध्ये बाजार निगेटिव्ह रिॲक्ट करत असला तरी लॉंग टर्म मध्ये याच्यासाठी खूप मोठा रोडमॅप आखला जातोय. माझं असं मत आहे की रिटेल इन्व्हेस्टरला ही एक खूप चांगली संधी आहे. आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं येणाऱ्या पॉलिसीज याच्यामध्ये सातत्य असणं हे फॉरेन इन्व्हेस्टरसाठी ही खूप आशादायक असतं. गेले 3 वर्ष सातत्याने फॉरेन इन्व्हेस्टर भारतातनं बाहेर जात होता. मला असं वाटतंय की या बजेट नंतर अनेक अनाउन्समेंट अशा झालेल्या आहेत की ज्याच्यातनं फॉरेन इन्व्हेस्टर एफडीआय माध्यमातनं आणि एफआयच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात भारतात परत येताना दिसेल. त्यामुळे हे बजेट खूप चांगलं आहे असं माझं मत आहे. बिलकुल सर. महेश सर, तुम्ही मला सांगू शकाल का की साधारणपणे ऍग्री इन्व्हेस्टर्स जे आहेत, ऍग्रीमध्ये रेग्युलरली इन्व्हेस्ट करणारे आणि जे ऍग्रीमध्ये इनोव्हेट करतायत राईट नाव, की ज्यांना पुढे जाऊन एक प्रकारे सेकंडरी मार्केटमध्ये यायचं आहे, तर यांच्यासाठी तुम्हाला हे बजेट आउट ऑफ 10 तुम्ही कसं रेट कराल? आउट ऑफ 8. आउट ऑफ, अच्छा, तुम्ही 10 पैकी 8 मार्क द्याल यासाठी? 8.
बिकॉज येणाऱ्या पिरियड मध्ये आपल्याला चांगले इनोव्हेशन दिसते ड्यू टू द युथ थ्रू MSME थ्रू पण बी आणि न्यू SME IPOs लाईन आपला पण बी आहे. आणि हा बजेट मी पाहायला गेला तर रिटेलर करता वन ऑफ द बेस्ट बजेट आहे. मागच्या 4.5 वर्षाची बुल रन रॅली झाली होती 2020 ते 24 पर्यंत. मार्केट 4.5 वर्ष बुल राहिल्यानंतर एक 2.5 ते 2 वर्ष हा एक कन्सोलिडेशन फेज मध्ये राहतो. आणि 2026 ही 100% एक इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी फॉर रिटेलर. बिकॉज इथून जे काही 2.5 वर्ष जे मार्केट साईडवेज राहील तर एक FI आणि FDI आल्यानंतर मार्केट एक अपसाईडला 100% जाणार आहे. अँड 2026 इज अ इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी फॉर द युथ ऑल्सो अँड एव्हरी पर्सन. नक्कीच सर. आता आपण बघितलं की यावेळेचं जे बजेट सादर झालं याच्यामध्ये AI ला मध्यवर्ती ठेवून एक प्रकारे खूप चांगल्या स्कीम्स याच्यामध्ये आणल्या गेल्या. याच्यामध्ये खूप सारं बजेटमध्ये कॅपिटल अलोकेशन हे AI साठी केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर कंटेंट क्रिएशन साठी सुद्धा यावेळेस एक नव्याने वेगळं प्लॅनिंग केलं गेलेलं आहे. साधारणपणे आता जे आपण आकडे बघतोय की ज्या प्रकारे मार्केट रिॲक्ट करतंय किंवा सोनं, चांदी आणि त्याबरोबर अदर मेटल्स जे आहेत त्याच्यामध्ये जी रिॲक्शन मिळतेय यामधनं हे दिसून येतं की साधारणपणे जो नोकरदार वर्ग आहे, जो सॅलरीड वर्ग आहे, जो रेग्युलर इन्व्हेस्ट करतोय मार्केटमध्ये, जो वर्ग असा आहे की जो आपला फायनान्शियल प्लॅनिंग करताना पैसे बाजूला ठेवून लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करत आहे, अशा पूर्ण वर्गाला आपण म्हणतो की एक प्रकारे रिलीफ आहे. फक्त STT आणि कॅपिटल गेन ह्या 2 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मार्केट रिॲक्ट करते. पण लॉंग टर्म मध्ये सध्या जे आपल्याला एक प्रकारे आकडे आपण गोल्स म्हणून आपल्या अर्थमंत्र्यांनी ठेवलेले आहेत ते नक्कीच साध्य होतील असं या बजेटमधनं दिसतं. तुम्ही आज सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद आणि असेच मॅक्स महाराष्ट्र सोबत कनेक्ट राहा. थँक्यू.